आत्ताच मिळालेल्या माहितीवरून कनेरवडी गावचे सरपंच राजेभाऊ फड हे पण परळी विधान मतदारसंघ यामधून उभा टाकणार आहेत। जनतेतूनही मागणी आहे की यावेळेस आम्हाला राजेभाऊ फड हे तुम्ही परळी मतदारसंघात उभा टाका असं जनतेचं म्हणणं आहे। आणि आता थोड्या वेळात राजेभाऊ फड यांची पत्रकार परिषद आहे, त्यावेळेस त्यांची आता ह्या मुलाखतीमध्ये पाहू की राजेभाऊ फड हे काय म्हणत आहे। कोण उभा टाकायला पाहिजे, कोण उभा नाही टाकायला पाहिजे, कोणाची काय इच्छा आहे, आम्हाला आलेले कोण जनतेतून होत असलेली परळी मागणी, लोक जे मतदारसंघातले जे लोक आहेत एक असल्या भावना, या सर्वांचा आदर करून मी आज पत्रकार परिषद घ्यायचं ठरवलं। आणि पत्रकार परिषद मी सर्वप्रथम या परळी विधानसभेच्या निवडणूक मी लढीणार असं मी आज तुमच्यासमोर जाहीर करतो। मी निवडणूक कुठून लढवावं, कशा लढवावं हे आता विषय पुढचे आहेत आणि होत राहते, पण मी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांची मी भेट घेणार आहे। त्याचसोबत सुप्रियाताई असतील, जयंत पाटील असतील यांची पण भेट घेऊन त्यांना या मतदारसंघांच्या लोकांची भावना मला मिळालेल्या परिसरात मी उभा टाकावं, या लोकांचे काय चर्चा चालू इकडे मतदारसंघात ते पण मी त्यांना सांगणार आहे। त्याचबरोबर मी महाविकास आघाडीचे घटक पक्ष महाविकास आघाडी ज्यांची झाली याची उद्धवसाहेब ठाकरे त्यांची भेट घेणार आहे, संजय राऊत असतील त्यांची भेट घेणार आहे, अनिल परब साहेब असतील, आमच्या भगिनी सुषमाताई आमदार असतील त्यांची भेट घेणार आहे, काँग्रेसचे महाविकास आघाडी तिसरे नाना पटोले साहेब असतील त्यांची भेट घेणार आहे, प्रभारी चेनितल्ला असतील त्यांची मी भेट घेणार आहे। त्यासोबत जानकर साहेब, महादेवराव जानकर साहेब ज्यांच्यासोबत मी गेल्या 13 वर्षे काम केलं त्यांची पण मी भेट घेऊन या परिस्थितीतली त्यांना सांगणार आहे की या परळी मतदारसंघात अशी परिस्थिती निर्माण झाली, लोकांची ती इच्छा काय आहे, लोकांचं म्हणणं काय आहे, आज काय लोक धक्क्यावर बोलतात, परळीची परिस्थिती काय झालेली आहे ती त्यांना पण सरळ मी तुमच्यासमोर ठेवू आणि मी महाविकास आघाडीतून लढण्याचाच त्यांना तिकीट मारण्याचा प्रयत्न करत आहे। मग ती जागा आता उद्धव साहेब असतील, पवार साहेब असतील, नाना पटोले साहेब असतील त्यांच्या पद्धतीने ही जागा कुणाला जाती त्याप्रमाणे त्या तिन्ही पक्षाच्या माझ्याकडे त्यांच्या भेटी घेऊन मी त्यांना परळीत उमेदवारी मिळावं अशी मागणी करणार आहे। आणि परळीची विधानसभा निवडणुकी लढण्यावर मी आज 100% ठाम आहे। मी कुणाच्या दबावाला बळी पडणार नाही, मी घाबरणार नाही। ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, त्यांना कोणत्याही परिस्थितीवर काही जरी केलं तरी परळीची निवडणूक लढण्यावर मी ठाम। विरोधकांनी डॉक्टर बाबासाहेब घटनेमध्ये लिहिलेलं आहे, सर्वांना समान अधिकार दिला आहे, सर्वांनी लढावं, जिंकून एक येणार आहे पण लढू द्यावं, सर्वांनी लढावं, सर्वांना लढू द्यावं, इलेक्शन प्रमाणे राजकारण करावं, त्यांना लढू द्यायचं नाही, त्यांना लढू द्यायचं नाही, त्यांना आरोप करायचे त्यांच्यावर केस असं हे न करता तुम्ही इलेक्शन प्रमाणे होऊ द्या, सर्वांना ज्याला ज्याला इच्छा त्यांना लढू द्या, विजय एकाला मिळणार आहे, लढणारे अनेक असणार आहे। त्यामुळं आमची म्हणजे मी तरी स्वतः कुठल्याही कुणालाही न घाबरता या परळीचं इलेक्शन लढणार आहे। आणि जर काही वेगळे प्रयत्न झाले तर जशा तसं उत्तर देण्याची ताकद माझ्यामध्ये आणि जसं तसं उत्तर देणार, मला कोणावर टिप्पणी करायची नाही। आज मी फक्त इलेक्शन लढण्याची इच्छा व्यक्त केली मला आणि मला लढण्याचं मी आज डिक्लेअर करतो पत्रकारासोबत, त्यामुळे मी आज कुणावरही टिप्पणी करणार नाही। पुढची दिशा येणारा काळ ठरवील की राजेभाऊ फड कोण्या पक्षातून लढील, कोण पक्ष तिकीट देईल, मी कुणाकडे जाईल, येणारा काळ तुम्हाला ठरेल। आणि अशीच मी तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन पुढचे मी तुम्हाला सरळ सांगेल की आज तरी ह्या जनतेची भावना, लोकांचं मत विचारात घेऊन लोकांची इच्छा आहे माझ्याकडे जे आल्या त्यावर मी एक निर्णय घेतला आहे की परळीची विधानसभा मला लढायची। आणि परळी मतदारसंघात मला कोणावर टीका करायचीच नाही, पण जे परळी मतदारसंघात कागदावर विकास झाला तो विकास परळी मतदारसंघाच्या मतदाराच्या डोळ्यात दिसला पाहिजे, असा विकास करण्याचं काम मला करायचं। भारतीय म्हणजे मला बारामतीच्या धर्तीवर परळीचा विकास करायचा आहे। अनेक लोकांनी सांगितलं की आम्ही बारामतीच्या धर्तीवर विकास करू, पण निवडून आले की कुणीच बारामतीवर विकास केला नाही।
संपूर्ण विकास या कागदावर केला. ते कागदावरचा विकास जे दिसतच नाही तो बंद करून मतदारसंघाच्या मतदारांच्या डोळ्यात दिसणारा विकास, बारामतीचा धरती विकास करण्यासाठीच मला यापुढे मतदारसंघाची विधानसभा लढायची आहे. आणि येणारा काळ ठरवेल की मी कोणत्या पक्षातून कोण्या पक्षात जाईल आणि कोणत्या पक्ष वाटेत देईल. पण माझी प्रामाणिक इच्छा आहे की महाविकास आघाडीकडून मी पुढे विधानसभा लढण्याची माझी प्रमुख इच्छा आहे. मी सर्वप्रथम ते मी सांगितलं की महाविकास आघाडीतूनच मी इलेक्शन लढणार आहे. महाविकास आघाडी तिकीट नाही दिलं हे जेव्हाचे तेव्हा जे त्या विषयात तुमचं त्यांच्याकडे बोलणं झालं काय? तुमचं त्यांच्याकडे पवारसाहेबांकडे बोलणं झाले का? मी आज पत्रकार परिषदेने एवढं सांगतोय की मला पुढे विधानसभा लढायची आणि मला आजपासून उद्यापासून मी या सर्व महाविकास आघाडी नेत्यांच्या भेट घेणार आहे आणि मला इथून इलेक्शन लढण्याची इच्छा. आता पण तुमच्या काही बोलणं झालं नाही? मी आजपर्यंत माझं कोणाचं बोलणं झालेलं नाही, काही नाही. फक्त माझी इथून लढण्याची इच्छा आहे. उद्यापासून मी सर्वांच्या भेटी घेणार आहे. या पकडूया विजय कुमार. मी माझ्या सहकारी असतील मतदारसंघातले माझ्यावर म्हणजे जे आणि मतदारसंघात जे होत आहे ह्या सगळ्या गोष्टी विचार करून मी इलेक्शन लढण्याचा निर्णय घेणार आहे. मी उद्यापासून सर्वांच्या भेटी घेणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे तुम्ही पदाधिकारी आहेत, मग त्या पक्षामधून राजीनामा मी आता तेच पहिला सांगितलं की जाणकर साहेबांची सुद्धा मी भेट घेऊ, त्यांना या मतदारसंघाची परिस्थिती सांगू. मी त्यांना सांगणार आहे की या मतदारसंघातून आता मला महाविकास लढण्याची इच्छा आहे. मी त्यांना भेटून माझी परिस्थिती त्यांच्यासमोर मांडून